याच ग्रामपंचायतचा एक रहिवासी आहे. मी मागच्या अनेक महिन्यापासून ग्रामपंचायतकडे जी पेंडिंग विकास कामं आहेत, जी मागच्या 2-2.5 वर्षापासून पेंडिंग आहेत, त्याचा फॉलोअप घेत होतो. पण ज्यांच्या वर्क ऑर्डर ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टरना दिल्या आहेत, पण ते अजूनही कामं पूर्ण झाली आहेत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्या संदर्भात ग्रामपंचायतला अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत मी. त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही किंवा ठेकेदारांना ग्रामसभेचा ठराव आहे की ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावा, त्यावरही कोणतीही कारवाई म्हणजे सरपंच आता ज्यांचं प्रशासक चार्ज आहे त्यांनीसुद्धा केली नाही किंवा ग्रामसेवकांनी केली नाही. अनेक ठरावामध्ये मासिक सभेचे ठराव आणि ग्रामसभेचे ठराव हे एकत्रित फलकावर लावायला पाहिजे ग्रामपंचायतच्या, तेही सुद्धा लावले जात नाही आहे. अनेक तक्रारी त्या संदर्भात केले. वरिष्ठांचा आदेश असूनही त्याला केराची टोपली दाखवली जाते. असे निष्क्रिय ग्रामसेवक या ग्रामपंचायतमध्ये काम करतात. याआधी पण अनेक प्रकरणं झाली आहेत. अनियमितता आहे, GM पोर्टलमधले घोटाळा आहे. त्या संदर्भात अनेक BDOचा अहवाल आहे की संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच दोषी आहेत. अशा दोषी सरपंचांवर प्रशासक हा कारभार दिला आहे, ते चुकीचं आहे. तो प्रशासक कारभार संबंधित सरपंचांचा रद्द करावा अशी माझी मागणी आहे. नमस्कार, शशिकांत देवळेकर, दामोदरी उपसरपंच. आज दिनांक रोजी संदीप पेवकरने हे उपोषण चालू केलं. त्यामागचा एक उद्देश त्यांचा सातत्याने होता की जो झालेला भ्रष्टाचार, त्या भ्रष्टाचाराच्या वतीने आवाज उठवत होते. परंतु सातत्याने येणारे ग्रामसेवक किंवा असणारे BDO ऑफिसमधील अधिकारी कुठल्या प्रकारचा न्याय देण्यास हे झालेलं नाही, त्यांना न्याय दिला गेला नाही. म्हणून हे सातत्याने आजपर्यंत उपोषण चालू आहे. ह्यापुढे सुद्धा म्हणणं त्यांचं आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण तसेच चालू राहील. आता ह्यापुढे अधिकाऱ्यांनीसुद्धा समजून त्या विषयासाठी कामकाज करायचं आहे आणि त्यांना न्याय द्यायचा आहे. नमस्कार, मी धामणदेवी ग्रामपंचायत सदस्य अंकुश बुरटे. आमचे सहकारी संदेश पेवेकर यांनी साधारणतः 7 तारखेला आपल्या प्रशासकीय म्हणजे खेड तालुक्यामध्ये तहसीलदार, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता की मी 14 तारखेला उपोषणाला बसतो आहे आणि त्याप्रमाणे ते आज उपोषणाला बसलेत. त्यांचं म्हणणं होतं की सातत्याने जे अनियमितता आहे ग्रामपंचायतमध्ये, जो काय भ्रष्टाचार झाला आहे किंवा पोर्टरचा जो काय विषय आहे त्या संदर्भात ते या ठिकाणी उपोषणाला बसलेत. आणि आज तुम्ही पाहताय की ते आज उपोषणाला बसले सकाळी 7 वाजता. सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कोणतेही शासकीय अधिकारी या ठिकाणी पोचले नव्हते आणि आम्ही सकाळी 12 वाजल्यापासून या ठिकाणी त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित होतो. आज त्यांचे असणारे त्या मिसेस त्यांना या ठिकाणी उपोषण करत असताना चक्कर आले नाही. आत्ता आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि आज त्यांचा जो लढा आहे त्या लढ्याला धामणदेवी ग्रामपंचायत या नात्यानं, ग्रामपंचायत सदस्य या नात्याने, गावातील एक नागरिक या नात्याने सदैव आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि पुढेही त्यांच्यासोबत राहू. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील मैने, ग्रामपंचायत सदस्य. आज आमचा सहकारी संदेश पेवेकर यांनी जो उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे त्याला कारण फक्त एक जे सरपंच मॅडम किंवा आता हे प्रशासक म्हणून नेमणूक झाले हे कारण आहे. आता सकाळपासून तो उपोषणाला बसला आहे. अजूनही त्यांचं म्हणजे विचारपूस सुद्धा केली नाही की इथं येऊन बघितलं पण नाही की उपोषणाला बसले, कोण काय झालं. काही अजून अधिकारी आले तर त्यांना पण जुमानत नाही. हे सगळं त्यांच्यामुळे होते आणि त्याला कारणीभूत हे सर्व जे आत्ताचे हे प्रशासक आहेत ते कारणीभूत आहेत. धन्यवाद. सन्माननीय संदेश पेवेकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून हे त्यांच्या न्यायासाठी उपोषणाचा भाग दिली आणि त्याप्रमाणे आज त्यांचं उपोषण होत आहे. त्या उपोषणाचा उद्देश एकच आहे की गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतमध्ये जे अनियमितता म्हणजे कामकाजामध्ये अनियमितता होत आढळली त्यामध्ये प्रामुख्याने GM पोर्टलसारखा एक मोठा प्रकरण आरोप सिद्ध झालेला आहे आणि आरोप सिद्ध झाल्यानंतर सुद्धा त्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच त्यांची नेमणूक प्रशासक म्हणून नेमणूक केली. त्या नेमणुका त्यांनी हरकत घेतली होती. त्या हरकतीचा सुद्धा पुढे शासनाकडून शासनकारभारी न्याय निवाडा केला गेला नाही आणि त्या अशा भ्रष्ट सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणूक केली ही आमच्या सगळ्या ग्रामस्थांची ओरड आहे आणि त्या ओरडचा न्याय निवाडा करून शासनाने ही मागणी मंजूर करावी आणि त्यांना मुक्त करावं असं सरकारचं धोरण आहे.
धन्यवाद. नमस्कार, मी संदीप सुपूर गवळकर. आमच्या दामोदर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संदीपजी पेवेकर गेले मोठा तिसरा त्यांचा उपोषण आहे. 2 उपोषण पंचायत समितीमध्ये झाले, तिसरा उपोषण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहे. पहिले जे 2 उपोषण झाले ते जेम पोर्टलच्या खरेदीमध्ये अनियमितता या माध्यमातून झाले आणि आजचा जो उपोषण होता या उपोषणामध्ये ग्रामपंचायतीची जी विकासात्मक कामं आहेत ही कामं केली जात नाही. गेली वर्ष दीड वर्षाची कामं टेंडर काढलेले आहेत, संबंधित टेंडरला कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आणि ती कामं होत नाहीत. या अनुषंगाने त्यांचा आजचा हा 7 तारखेला त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलं होतं. 14 तारखेला मी उपोषणाला बसणार आहे. उपोषणाच्या प्रक्रियेबद्दल जर बघायला गेलात तर बसलेल्या उपोषणकर्त्याला तिथे असणाऱ्या ज्या प्रभारी प्रशासक म्हणून ज्या सरपंच मॅडम असतील किंवा ग्रामसेवक असतील यांनी भेट देणं, त्यांची विचारपूस करणं किंवा गावातील आपल्या सदस्यांना सोबत घेऊन याच्यावरती कसं मार्ग काढता येईल या संदर्भात थोडासा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. मात्र अद्यापही म्हणजे दुपारी 11 वाजल्यापासून 11:20ला ते बसलेत आणि आता रात्रीचे 11:35 झाले. या एवढ्या वेळेमध्ये सुद्धा तालुक्याचे BDO सन्माननीय खलपे साहेब, त्याचबरोबर विस्तार अधिकारी पाटील साहेब व त्यांचे सहकारी इथे उपस्थित आहेत आणि ते उपस्थित असताना देखील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनीसुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट केला. एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला न जुमानता संबंधित सरपंच मॅडम सन्माननीय नरळकर मॅडम यांनी त्यांचं कर्तव्य आज इथे बजवायला पाहिजे होतं, ते बजवलं नाही. आणि ह्या त्यांच्या कसुरीवरती आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या अखत्यारीमध्ये जर ही गोष्ट बसत असेल तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा. पण त्यांचा कोणत्याही प्रकारचा लेखाजोखा BDO साहेब असतील किंवा त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ते आपल्याला प्राप्त झाला नाही. म्हणून ही आम्ही बाईट देऊन प्रशासनाला या विषयासंदर्भात या गांभीर्यासंदर्भात जागरूक करण्यासाठी आम्ही सगळेजण ती बाईट देतो. धन्यवाद.